नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं दणदणीत विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. एकूण 23 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं 10 जागांवर विजय मिळवलाय. ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नांदेडची शान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची निवडणूक लढल्या गेली. या निवडणुकीत अगोदरच आमच्या जवळपास 11 जागा बिनविरोध आल्या आणि 12 जागेकरता इलेक्शन होतं. त्यापैकी भोकर मतदारसंघात तिन्ही जागा लढल्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापैकी सर्वात यश हे मुदखेड तालुक्यात हे माझ्या मतावर आलं. कारण की 37 मतदान हा मुदखेडमध्ये मतदान होतं, त्यापैकी मला 36 मतदान पडलं. याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, सर्व आमच्या मुदखेड तालुक्याचे टीमवर्क व साहेब व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नियोजन व आमदार लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण व अमिता भाभी यांच्या नियोजनाखाली ही इलेक्शन लढल्या गेली. यात मला सर्वात मुदखेड तालुक्यात आतापर्यंत इतिहास आहे की सर्वात जास्त मताने निवडून आले आणि त्या निवडणुकीत पूर्ण नियोजन तालुक्या लेवलचं दिवसभर आपले आमदार विधान परिषदे अमरभाऊ राजूरकर यांनी दिवसभर काढले आणि त्यांच्याही तालुका दत्तू देशमुख असतील, आमच्या सर्व टीम असतील, यांनी सर्वांचं यश आहे. हे माझं एकट्याचं यश नसून सर्व मतदार मुदखेड आणि मतदार साहेबाच्या विश्वासाला पात्र ठरून मला इतक्या मताने निवडून दिले. त्याबद्दल मी तमाम मुदखेड मतदाराचे आभारी आयुष्यभर राहील एवढीच या ठिकाणी बोलतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेची उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी मी धर्माबाद तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून मला बहुमतानं मतदारांनी निवडून दिलं. 27-4 असा हा माझा विजय सर्व मतदाराचा असून आणि मी या ठिकाणी अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे 5 वर्ष मी काम करणार असं मी या ठिकाणी सांगू. मी सर्व मतदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व पक्षीय नेत्याचे मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी